हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आणि आज आहे वटपौर्णिमा. सो आज मी रेडी होणार आहे केतनसाठी. सो चला तुम्हाला पण माझ्यासोबत नेते. लेट्स गेट रेडी फॉर वटपौर्णिमा. वेल, मी कन्फ्युज्ड आहे बिटवीन टू साडीज. सो मला माहीत नाही मी कोणती वेअर करेन. सो लेट्स सी ॲट द एंड की मी काय घालणार आहे. वेल, सो वटसावित्रीचा मेकअप व्लॉग तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती रील भेटेलच. चला बघूयात आमच्या गावाकडे कशी वटपौर्णिमा साजरी केली जाते. वेल, सो मी डिसाईड केली माझी पहिल्या पाडव्याची साडी वेअर करायची, जी की केतननेच दिली. आय थिंक मी ते 2 मिनिटासाठी घातले. प्युअर पैठणी आहे. इथे मी माझं ऑलरेडी स्किन केअर केलं आहे. जर तुम्हाला माझं स्किन केअर हवं असेल तर नक्की सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवेन. सो चला तर मग मेकअप करूया. वेल, सो मी अशी रेडी झाली आहे आणि तुम्ही माझा मेकअपचा रील ऑफकोर्स म्हणजे इंस्टाग्रामवर मी अपलोड करेनच. सो यू गो अँड वॉच देअर. चिव झोपली आहे म्हणूनच मी थोडं हळू बोलत आहे. सो बिअर दिस. ऑलरेडी तयारी केलेली आहे वटपौर्णिमेची. सो चला तर मग जाऊयात. ओके, तर हे आहे माझं गाव. हे आहे एंट्रन्स आणि आमच्या गावी 2 वड आहेत. आय डोंट नो मम्मी आणि बहीण कुठे गेलेत. मला बेबीजना माझ्या मामांच्या घरी ठेवून यायचं होतं. सो मी मागून पूजेला जात आहे. आय थिंक गावच्या खूप साऱ्या लेडीजनी सकाळीच करून घेतलं, कारण खूप जास्त पाऊस येत होता. त्यामुळे आम्हाला थोडा लेट झाला. वेल, हे आहे माझं सुंदर असं गाव. ही एंट्रन्स आहे. इथून स्टार्ट होतं. खूप छान असं मस्त वातावरण आहे. खाली दऱ्या आहेत. इकडे हे एंट्रन्सचं आहे आणि ही आहे आमचं मारुती मंदिर, जिथे वड आहे. ही माझी शाळा, मराठी शाळा, जिथे मी शिकले लहानपणापासून. आणि आय डोंट नो वाय ह्या इथे आलेत वडाची पूजा करायला. ही वड खूप सुंदर आहे, पण हा पण आहे सुंदर मोकळा आहे. सो चला तर मग आपण पूजा करून घेऊयात. खूप दिवसानंतर मोकळ्या वातावरणात आलोय म्हणजे थोडं फ्लेक्स तर करणारच, राईट? सो इथे मी जरा फ्लेक्सिंग करते आणि इतकं मस्त वातावरण, पाऊस, वारा, वादळ सगळं अनुभवता आलंय. मस्त वाटतंय. निसर्गरम्य वातावरण म्हटलं तरी हरकत नाही. याच वातावरणात आम्ही कशीबशी एकदाची पूजा आटपून घेतली, कारण खूप जास्त वारा होता. जरा तुम्ही या वाऱ्याचा आवाज ऐकून घ्या. आम्हाला थांबता सुद्धा येत नाही. लग्नानंतरची प्रत्येक वटसावित्री खास असते, पण यंदाची आणखी खास आहे, कारण माझ्या चिमुकलीसोबत ही पहिली वटसावित्री साजरी करते. नऊवारी, नथ, साज, हिरवा चुडा प्रत्येक गोष्टीत आपल्या संस्कृतीचं सौंदर्य दडलं असतं आणि तयार होतानाच मनात एकच प्रार्थना, आपल्या कुटुंबावर नेहमी आनंदाने आशीर्वाद राहो. वडाच्या झाडाची पूजा, सावित्रीची कथा आणि 7 जन्मांच्या नात्याचा विश्वास, ही परंपरा प्रत्येक वर्षी मनाला नव्याने जोडून जाते. दरवर्षी गावी सगळ्या बहिणी, काकू, शेजारण्या सगळ्या मिळून वटसावित्री साजरी करतात. पण यावेळेला खूप जास्त पाऊस होता आणि पाऊस काही केल्या थांबत नव्हता. आम्ही सकाळपासून खूप दमलो होतो. काही केल्या पाऊस थांबत नव्हता. वाट बघून शेवटी आम्ही ठरवलं की जाऊ दे, पावसामध्येच आपण वटसावित्री साजरी करू. आणि आम्ही मग पावसात भिजत भिजत अशी वटसावित्री साजरी केली. आय थिंक दुपारचे समथिंग 3:30-4 o'clock झाले होते. पाऊस थांबत नव्हता, त्यामुळे आम्हाला इतका जास्त लेट झाला. सो तुमच्याकडे, तुमच्या गावी कशी वटपौर्णिमा साजरी करतात नक्की मला कॉमेंट करून सांगा. सो ही अशी आपली साधीसुधी वटपौर्णिमा साजरी केली जाते, विदाऊट एनी फ्लेक्स, विदाऊट एनी एक्स्ट्रा मेलोडियस ड्रामा. सो अशी पारंपरिक पद्धतीने आम्ही वटसावित्री साजरी केली. आणि हा सण तेव्हाच पूर्ण वाटतो जेव्हा तो कुटुंबासोबत प्रत्येक क्षण मनापासून जगता येतो. या छोट्या छोट्या आठवणीच आयुष्यभर जपून ठेवण्यासारख्या असतात. तुम्हा सर्वांना सुद्धा वटसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात प्रेम, विश्वास आणि आनंद कायम फुलत राहो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोवर तुम्ही माझा पुढचा व्लॉग एन्जॉय करा. सौभाग्यवती भव. Wait, let me show you my village weather. Wow. आम्ही अशा वातावरणात वडाची पूजा करायला आलोय. किती मस्त. गावाकडची मजा. गावाकडची मजा. हाय, से हाय चिऊ. सो अशा तऱ्हेने आम्ही वडाची पूजा केली है ना चिऊ? येस.
सी यू फॉर द नेक्स्ट ब्लॉग.